जय भीम नम बुद्धाय. जय भीमा कोरेगाव. बाजूनं तुम्हाला फोटो दिसत असेल. मनुवाद्यांनी बाबासाहेबाचा फोटो जाळला. मनुवाद्याला असं वाटत आहे की त्यांनी कोणते तीर मारले तर अशा ह्या अनिल मिश्राच्या चोयण्यांना जांग्यांना हा व्हिडिओ शेअर करजा. खरी भीम सैनिक असाल ना तुम्ही, बाबासाहेबाला लय मानणारे असाल ना, तर हा अनिल मिश्रापर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि अनिल मिश्राच्या सारख्या चोयण्यापर्यंत जांगेपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. दादा काय सांगू राहिलो, कारण हा व्हिडिओ पाहिला, हा फोटो पाहिला मी, तेव्हापासून मला झोप लागून राहिली नाही. जोपर्यंत हा अनिल मिश्रापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत मला झोप लागणार नाही आणि माझ्या पोटात अन्न जाणार नाही. हा जोडून विनंती करतो, हा जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे, व्हायरल झाला पाहिजे. दादा खरी भीम सैनिक असाल, लाज वाटत असेल तुम्हाला की नाही बाबासाहेबाबद्दल अशी घृणा केली ह्या अनिल मिश्राच्या चोयनेनं, अनिल मिश्रानं अशा, तर तुम्हाला वाटत असेल लाज, तर हा शेअर करा आणि 10 लोकांपर्यंत पाठवा हा व्हिडिओ. तर अनिल मिश्राने एवढे तीर मारण्यासारखे काम केले, त्याला असं वाटत असेल की बाबासाहेबाचा फोटो जाळून मी लय तीर मारले, तर माझं एकच म्हणणं आहे की ती नीच सोच आहे तुझी. तू जिथून जन्माला आला ना, ज्या मायबापान जन्माला आला ना, ते मायबाप म्हणत असन का साल मी कोणनं लेडपाप पैदा केलं, हे कोणतं लेडपाप पैदा केलं का ज्या बापानं आम्हाला जिंदगी दिली जगण्यासाठी, ज्या बापानं आम्हाला माणूस म्हणून बनवलं जगण्यासाठी, आणि त्या बापाची हा माय लेकरू काय करून राहिलं, अवेलना करून राहिला आणि त्याचा फोटो जाळून राहिला. विचार करत होती गोष्ट आहे. आणि अनिल मिश्रा सारख्या काय गांडे गु खाये अशा लोकांना आणि मोदीवाद्यांना सहवाद्यांना मस्त वाटत असेल आता का बाबासाहेबाचा फोटो जाळून. अरे बहन, बोलायला गेलो ना तर खूप काही बोलता येते. त्यांना माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही किती पुतळे तोडायचा विचार आहे तुम्हाला? तुम्हाला बाबासाहेबाचे पुतळे तोडायचं आहे का तोडा, बाबासाहेबाचे फोटो जाळायचा आहे का जाळा, किती करायचं आहे करा. अबे काय गांडे हो, जेवढे जायता ना तुम्ही जेवढे जाळून राहिले ना हे फोटो, बाबासाहेबाचा फोटो जाळला ना तुम्ही, हा सोशल मीडिया दिसला मला, तर तुम्ही जाळून राहिले ना. तुम्ही म्हणता ना का बाबासाहेबाचा जो फोटो आहे आम्ही जाळला, आता आम्ही लय तीर मारले. अबे तुमचे एकूण जाळणं होणार नाही, तुमचे माणसं कमी पडणार. कारण बाबासाहेबाचा डंका इथंच नाही, 180 ते 90 देश त्या देशात आहे. कुटकुट करान बे. तुमची अवकात नाही आहे. तुमची म्हणते नाही का सरड्याची अवकात कुपापर्यंत, तेवढी तुमची अवकात आहे. फक्त अनिल मिश्रानं महाराष्ट्रात येऊन दाखव, अनिल मिश्राच्या चोयनेनं महाराष्ट्रात येऊन दाखव, मग म्हणन का हा खऱ्या बापाचा आहे. नाही तर मला असं वाटन हा मिश्रणातून झालेला पैदाशी आहे, सुवर आहे. आणि त्याचे जे जाणारे आहे ना हे असे फोटो, तुम्ही काय दाखवायचा प्रयत्न करत आहे का तुम्ही मर्द आहात. अबे तुम्ही मर्द नाही, छक्का, तुम्ही छक्के. तुम्ही मर्द राहिले असते ना तर असे नसते गेले. कारण त्या महामानवानं, त्या बाबासाहेबानं तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. त्या माणसानं तुमच्यासाठी संविधान बनवलं, त्या माणसाने हक्क दिले तुम्हाला, आणि त्याच माणसाला तुम्ही बेमान झालेले काय हो. तो तुमचा जवाई आहे ना, तुमच्या बहिणीचा नवरा आहे तो माणूस. आणि तुम्ही हे जर फोटो जाळून आले ना तर समजायला लागलं का नाही तुम्ही बाबासाहेबाला घाबरून राहिले. दहशत आहे बाबासाहेबाची, दहशत, आणि अशी दहशत राहणार. अरे तुम्ही फोटो जाळून काही केलं नाही, तुम्ही उलट काय केलं माहिती आहे का, तुम्ही उलट घाबरले का. तुम्हाला असं वाटत आहे की साला का पुरा भारत हा बाबासाहेबाला मानून राहिला, आपणच एवढे चोयलेलं आहे की आपण मानून नाही राहिलो. कारण तुम्हाला माहित आहे ना, कारण बाबासाहेबाचा डंका हा भारताचा नव्हे तर देशोदेशी डंका आहे, माहित आहे ना. मग त्या कारणामुळे तुम्ही फोटो जाळून राहिला, बाबासाहेबाचा फोटो टाकला सोशल मीडियावर, लोक त्याच्यावर कमेंट करून राहिले, लोक त्याच्यावर बोलून राहिले. अरे तुम्ही फक्त काय करू शकता, तुम्ही जाळू शकता, फोटो संपू नाही शकत. आणि बाबासाहेबाचं अस्तित्व असं आहे, जोपर्यंत सूर्य आहे, धरती आहे, तोपर्यंत बाबासाहेबाचा अस्तित्व कोणी मिटू शकणार नाही. आणि तुमचे 10 बाप आले ना, कितीही बाप आले ना, तरी बाबासाहेबाचा बाल्य बाका होऊ शकत नाही बेटा. कारण बाबासाहेबानं केलेले कार्य हे कधी खतम होणार नाही. कारण बाबासाहेब सूर्य आहे आणि तुम्ही आहे माचीची तिली, कळलं काय. फूक मारलं तर विजून जाते. अनिल मिश्रा सारखे चोयण्यांना माझं एकच म्हणणं आहे, गु खाय हो. तुम्ही गु खाता, तुम्ही अंध बघता, तुम्ही मूत पिता,
आमचे मूत प्या ना, आमचे मूत प्या, माणसाचं मूत प्या, ढोराचं मूत प्याल्यापेक्षा आमचं मूत प्या ना. गु खाना, कारण तुम्ही त्या लायकीचे आहात. अरे शर्मा वाटायला पाहिजे. आणि तुम्हाला सोड राहिले का बम तीर मारले आम्ही बाबासाहेबाचा फोटो जाळून, बम तीर मारले. अरे बाबासाहेबाचा फोटो जाळून तीर मारले नाही तुम्ही. तुम्हाला हे दिसून राहिलं की बाबासाहेबाची कीर्ती पुऱ्या जगात आहे. एक फोटो जाळून काय दाखवायचा प्रयत्न करत आहे का बाबासाहेबाला संपवणार तुम्ही? अरे काय डोकं आहे रे तुमचं, काय डोकं आहे? अरे हा बाबासाहेबाला संपवणारा जगात अजून पैदा व्हायचाच आहे, होणारही नाही. कळलं काय? कारण बाबासाहेबाची कीर्ती एवढी महान आहे, जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा. कारण तुमचा बाप आहे बाबासाहेब आंबेडकर, तुमचा जिजाजी आहे बाबासाहेब आंबेडकर, तुमच्या बहिणीचा नवरा आहे बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवजा. तुम्ही काही कितीही प्रयत्न करा, तुम्ही कितीही प्रयत्न करा बाबासाहेबाला संपवण्याचा, तुम्ही संपू शकणार नाही. काय गांडे बोल, समजलं काय? कारण बाबासाहेबाची कीर्ती महान आहे. बाबासाहेबाची कीर्ती देशोदेशी डंके पट्टे पेट्टे म्हटलं, देशोदेशी, भारताचं नव्हे तर भारताच्या बाहेर देशोदेशी बाबासाहेबाला 190 180 ते 190 देश पुजते. भिकार चोटाय हो तुम्ही. फक्त तर ग्वालियरमध्ये तिथंच उट्टूट उट्टूट करून राहिले. सांगितलं ना मगाशी, बोललो ना का सरड्याची धाव फक्त कुपापर्यंत असते आणि तुमची धाव फक्त ग्वालियरपर्यंत आहे, दुसरं काहीच नाही. तुम्ही काहीच उखाडू शकत नाही. समजलं काय? तुम्ही मूत पिणारे लोक आहे, गोबर खाणारे लोक आहे, गू खाणारे लोक आहात. तुम्ही गू खाय हो. तुम्हाला समजणार नाही बाबासाहेब. कारण ज्याला समजते तो माणूस हा जगाचा राष्ट्रपती झाला. तो जग समजला काय? ज्याला बाबासाहेब समजला तो माणूस उद्योगपती झाला, कलेक्टर झाला. आणि अनिल मिश्रा सारख्या वकिलांनाही माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही अजून बाबासाहेब वाचला नाही, तुमच्यावरची फर्जी डिग्री आहे, तुम्ही अभ्यास केला नाही. तुम्ही खरीच अभ्यास करून डिग्र्या घेतल्या असत्या, परिषदेतून डिग्र्या घेतल्या असत्या, तर तुम्ही बाबासाहेबाला पूजलं असतं, पाया लागल्या असत्या, तुम्ही चरण चुकले असते. कारण ज्याच्यापाशी फर्जी डिग्री आहे तो वकील बनला, त्याला बाबासाहेबाचं काहीच ज्ञान नाही आहे, बाबासाहेबाची काहीच माहिती नाही आहे. कारण माझं डोकं तपलं आहे. मला असं वाटतं कुठपर्यंत हा अनिल मिश्रापर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे आणि अनिल मिश्राला माझा व्हिडिओ पाहिला पाहिजे. आणि अनिल मिश्राच्या सारख्या चोयने, जेवढे चोयने आहे ना अनिल मिश्राचे जांगे, त्यांनी हा व्हिडिओ बघितला पाहिजे, हे माझं मत आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा दादा, हा जोड विनंती करतो, जास्तीत जास्त शेअर करता हा व्हिडिओ. कारण हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. बाबासाहेबाचे खरेच लेकर असाल तुम्ही. कारण याला भीमा कोरेगाव दाखवायचं आहे मला. कारण बाबासाहेबाचा फोटो जाळून दाखवायचा एकच करते का बघा आम्ही बाबासाहेबाला संपवू शकतो, असं म्हणणं असेल तुझं तर झाटणजी हो, तुमचे गुण बाबासाहेबाला संपवणं होत नाही. लक्षात ठेवा. कारण बाबासाहेब हा धगधगता दिवा आहे नाही, धगधगता सूर्य आहे. तुम्ही दिवे आहात, विजणारे दिवे आहात तुम्ही. आणि बाबासाहेब आंबेडकर विजणारा दिवा नाही, तुफानातला दिवा आहे. तुम्ही विजणारे दिवे आहात, बाबासाहेब तुफानातला दिवा आहे, तो न विजणारा म्हणजे सूर्य. कळलं काय? खाजू नका रे, खाजू नका. त्या बाबासाहेबांना आम्हाला बुद्ध दिला म्हणून शांत आहे, ह्या बुद्ध दिला म्हणून शांत आहे. दातो याचा आहे बुद्ध, बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध म्हणून शांत आहे दादा. नाहीतर आतापर्यंत भीमा कोरेगाव घडायला टाइम लागत नाही. अनिल मिश्रा सारख्या जातीवादी भडव्यांना माझं एकच म्हणणं आहे, मनुवाद्यांना माझं एकच म्हणणं आहे, अरे मनुवादी तू कितीही काही कर, कितीही फोटो जाळशील, कितीही पुतळं जाळशील, पण काळजातून बाबासाहेबाला काढू शकशील नाही. कारण ती जिंदगी चालली जाईल संपू तरी बाबासाहेब मिटणार नाही. कारण बाबासाहेबाचा पाया एवढा मजबूत आहे, कोणचा मायचा लाल JCB पण उखळू शकत नाही, कोणचा मायचा लाल उखळू शकत नाही, एवढा पाया मजबूत आहे बाबासाहेबाचा. कळलं काय? अरे तू किती पोस्टर लावत असशील, तू कितीही पोस्टर बाबासाहेबाचे बदनामाचे लावत असशील, किंवा तू बाबासाहेबाचे पोस्टर जाळत असशील, अबे जेवढा जाळत नाही तू तेवढे बाबासाहेबाचे देशोदेशी पोस्टर लावले जाते. भिकार चोटा. त्या तीरने मारले, त्या तीर मारलेली आपली मौत त्या बोलावली आहे दारात. अनिल मिश्रा लक्षात ठेव. कारण बाबासाहेबांना केलेले कार्य, बाबासाहेबांना केलेल्या कर्मांना, बाबासाहेबांच्या उपकारांना अनिल मिश्रा सारख्या लोकांना समजणार नाही. कारण हे जातीवादी भडवे आहे, यांनी पेरलेला आहे जातीवाद.
डोक्यात, आणि तुमचा जो पेरलेला जातीवाद आहे त्याला कापण्यासाठी आम्ही येणार नाही, त्याला डायरेक्ट उखडण्यासाठीच येणार. कळलं काय? कारण धीरे 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 बाबासाहेब हा घरोघरी पोचून राहिला. ते लय महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. कारण बाबासाहेबाचं बीज आम्हाला पुऱ्या भारतात पेरायचं आहे आणि पेरणारच, आणि सगळं घरोघरी बाबासाहेब जन्माला येणारच, बाबासाहेबाचा विचार जन्माला येणारच. अनिल मिश्रा, शांत होऊन जाय, अजून खाजू नकोस. एक फोटो जाळून लय तीर मारले नाही त्या बाबासाहेबाचा फोटो जाळून काय दाखवायचा आहे की तू खरा मर्द आहेस या खरा बापाचा आहेस? अरे तू छक्काचा औलाद आहे म्हणून त्या जाहीर करून दिलं जाळून. कळलं काय? कारण तू बाबासाहेबाचं लेकरू नाही आहे अनिल मिश्रा. तू जायला असता भिकार जोटा तर तू आतापर्यंत काही ना काही करून दाखवलं असतं. तू बाबासाहेबाचा लेकरू नाही आहे, तू छक्क्याचं लेकरू आहे. तू छक्का आहेस आणि छक्का राहशील. बांगड्या भरून टाक. कळलं काय? अनिल मिश्रा, तू बाबासाहेबाच्या विरोधात चालला आणि तुझी चोयने बाबासाहेबाच्या विरोधात चालले, तर माझं एकच सांगणं आहे त्यांना का बाबासाहेबाबद्दल आम्ही वाईट ऐकू शकत नाही. आमच्या बाबासाहेबाला कोणी वाईट बोलत असेल आम्ही ऐकू शकत नाही, पाहूही शकत नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला आणि त्याच्या प्रतिमेला कोणीही छेडखानी करत असेल तर भीमा कोरेगाव घडल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. आम्हाला जास्त लोकांची गरज नाही. आमच्या 500च कापी आहे तुमच्या मनुवाद्यांना मारण्यासाठी, 500च. कळलं काय? आमचा बाबासाहेब हा भारताचाच नाही तर बाहेर देशात शिकला आणि जगाचा बाप आहे. आधुनिक जगाचा बाप, आधुनिक जगाचा बाप, आधुनिक भारताचा बाप बाबासाहेब आंबेडकर आहे. कळलं काय? कारण त्या बाबासाहेबांना केलेले कर्तव्य, कर्म, उपकार तू विसरून राहिला साल्या. लक्षात ठेवजो. कारण बाबासाहेबाची कीर्ती महान आहे आणि बाबासाहेबाची कीर्ती ही महानच राहणार आणि कोणी उखळू शकणार नाही. कितीही 10 बाप येणार तुमचे, कितीही लोक येणार, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला धक्काही लागणार नाही. कळलं काय? कारण बाबासाहेब हा धगधगता सूर्य आहे, न विझणारा. जोपर्यंत सूर्य चंद्र तारे ह्या पृथ्वीवर आहे तोपर्यंत बाबासाहेब आहे. कळलं काय? कळलं काय? म्हणून सांगतो, बाबासाहेबाच्या नादी लागू नको, बाबासाहेबाच्या विचाराच्या नादी लागू नको, बाबासाहेबाच्या आचार विचाराच्या नादी लागू नको, कलंक लावू नको रे. शांत आहे, शांत राहू दे. हा बुद्ध दिला म्हणून शांत आहे. बुद्ध नसता दिला तर आम्ही आतापर्यंत जातीवादी भळव्यांनो, आतापर्यंत तुम्ही कुठच्या कुठं पोहोचले असते, परमेश्वरापाशी गेले असते. या बुद्धाच्या मुळे आम्ही शांत आहे. जास्त करून मनुवाद्यांना शेअर करा. जे कोणी निले कबूतर भीमटे म्हणते ना, तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला झाला पाहिजे. अरे आम्ही निले कबूतर आहोत आणि ह्या 500 निले कबुतरानं भीमा कोरेगाव गाजवलं होतं, हे लक्षात ठेवा. आम्हाला 500च पाहिजे, आम्हाला भाऊ जास्त पाहिजे नाही. भीमा तुझ्या मताचे, आम्हाला फक्त 5 लोक पाहिजे. वामनदादा कर्डकचं गाणं आहे ना, तर आम्हाला फक्त आमचे 5च लोक तुमच्या लोकांची ढुंगणातून लेंड पाडणार, एवढी म्हटलं आमच्या लोकात अवकात आहे. कळलं काय? 500 महाराजांनी 28,000 पेशव्यांना मातीत गाडलं, हे माहीत आहे ना? का इतिहास वाचला नाही? वाचून घे इतिहास, वाचून घे. इतिहास वाचला नाही म्हणून तू खाजून राहिला बाबासाहेबाबद्दल. खाजू नकोस. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे. फेसबुकवर बघत असाल फॉलो आणि लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कळलं काय? जय भीम, नमः बुद्धाय, जय भीमा कोरेगाव.